हाय हॅलो। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या वेरूळच्या म्हणजेच एलोरा केव्ज आणि औरंगाबाद लेण्या। या व्हिडिओमध्ये जाऊयात महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद स्थित देवगिरी किल्ला पाहायला। नमस्कार, मी नुपूर and I welcome you to आपला YouTube चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। दौलताबाद फोर्ट किंवा दौलताबाद किल्ला हे देवगिरी किल्ल्याचेच दुसरे नाव। संभाजीनगर पासून अवघ्या 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याला पाहायला येण्यासाठी तुम्ही कॅब किंवा बसचा वापर करू शकता। आज शिरताच ही भव्य तटबंदी पाहायला मिळते। इथे एंट्रन्सवर ते विचारतात पाण्याची बॉटल आहे का, आणि ती खूप चांगली गोष्ट आहे कारण लोक नेतात आणि जबाबदारीने फेकत नाहीत, त्यामुळे कचरा होऊ नये, त्यामुळे ही सगळ्यात बेस्ट गोष्ट। 9वे ते 14वे शतक ही यादव घराण्याची राजधानी होती। आज शिरताच निरनिराळ्या प्रकाराच्या तोफगोळा पाहायला मिळतात, म्हणजेच कॅनन्स पाहायला मिळतात। हा ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला 1187 साली यादव घराण्यातील भिल्लम्मा पाचवा ह्या राजाने बांधला। दंतकथांनुसार असं म्हणतात की भगवान शंकराने ह्या किल्ल्याच्या अवतीभोवतीच्या डोंगरांवर वास्तव्य केले असल्याने ह्या किल्ल्याला देवगिरी म्हणजेच हिल्स ऑफ गॉड असे नाव पडले। इथे समोर दिसतोय तो आहे चांद मिनार किंवा चंद्राचा बुरुज। 1445 मध्ये राजा अल्लाउद्दीन बहमनी यांनी हा किल्ला जिंकण्याच्या स्मरणार्थ बांधला होता। आणि आत्ताशी आपण मुख्य प्रवेशद्वारातून फक्त किल्ल्याच्या आत प्रवेश केलाय, अजून मुख्य किल्ला आपण चढायला सुरुवात सुद्धा केलेली नाहीये। थोडं पुढे आल्यावर इथे जे दिसतंय हे तोफ संग्रहालय आहे। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या हाताला इथे वॉशरूम्स आहेत। वर किल्ल्यावर जाताना वाटेत किंवा वरती अजिबात वॉशरूम्स वगैरे नाही आहेत, तर तुम्ही आधीच ही यूज करू शकता। तिथेच पुढे गेल्यावरती कॅफेटेरिया आहे आणि प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय आहे। माणसं आहेत आणि हा किल्ला सर करताना इथे एक तळं लागतं वाटेत, त्याच्यात मगरी आहेत आणि एक खूप नाजूक असा लाकडी पूल इथे बांधलेला आहे। फार नाजूक नाहीये पण तरी खूप इथून दंगामस्ती उड्या न करता त्याचा वापर होतोय की नाही हे पाहण्यासाठी ASIची माणसं इथे उभी असतात, त्यामुळे इथे आलात तर शिस्तबद्ध पद्धतीनेच इथून वावर करावा। तर तब्बल 5 शतके यादव घराण्याने इथे राज्य केल्यानंतर अगदी अल्पशा काळासाठी म्हणजे फक्त 7 वर्ष दिल्ली सल्तनतची राजधानी म्हणून ही होती। यानंतर 2 शतके म्हणजे 14वे ते 16वे शतक अहमदनगरची दुय्यम राजधानी ही होती। या काळात इकडचे काम पाहण्यासाठी एका इथिओपियन लष्करी मलिक अंबरला गुलाम म्हणून आणले होते, पण पुढे जाऊन तेच अहमदनगरच्या सल्तनतचे लोकप्रिय पंतप्रधान झाले। या किल्ल्याची काही खास वैशिष्ट्ये तुम्हाला सांगते। या किल्ल्याची एकच एंट्री आणि एक्झिट आहे। हे असे डिझाईन असल्यामुळे शत्रू स्वतःच बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना गोंधळून जात असे। पूर्वीच्या काळात जेव्हा गन पावडर नसे त्या काळात भरभक्कम दरवाजे तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जायचा। या किल्ल्याच्या दरवाजांवर स्पाइक्स आहेत, त्यामुळे हत्ती जागीच प्राण गमवत असे। आता आपण पुढे पाहणार आहोत तो इकडचा डार्क पॅसेज किंवा अंधारी टनेल। तर ह्या अंधारी मार्गातून शत्रू जाताना पुरता गोंधळून जायचा। हा एकच प्रवेशाचा मार्ग असल्याने शत्रूला हा अंधारी पॅसेज पार करायलाच लागे। हा मार्ग गूढ तर आहेच, पण त्यासोबत आतमधल्या पायऱ्या उंच, बुटक्या, वेड्या वाकड्या आणि अनेक चढउतार इथे आहेत। त्यातच धूर, गरम तेल, पाणी हे सगळं ह्यात सोडले जायचे आणि ह्या सगळ्यासोबत अंधारात इथून हा पॅसेज पार करणं खूपच कठीण होऊन जायचं। शत्रू तर कधी कधी आपापसातच एकमेकांना मारायचे। असलेल्या काही पायऱ्या ह्या टुरिस्टच्या सोयीसाठी नव्याने बांधल्या गेलेल्या आहेत। इथे बऱ्याच ठिकाणी जो मूळ रस्ता आहे तो उजवीकडे उघडतो, पण दिसताना ही वळणं डावीकडून आहेत, त्यामुळे शत्रू असाच इथे अंधारात भुलायचा आणि डाव्या हाताला असलेल्या खिडक्यांमधून थेट खाली मगर असलेल्या तलावांमध्ये जाऊन पडायचा।
आणि ह्या किल्ल्याची अजून एक खासियत सांगायची झाली तर ती म्हणजे या किल्ल्याचा आकार कासवाच्या पाठीसारखा मऊ आहे आणि त्या कारणाने घोरपडींना इथे चिकटवणं अवघड होत असे. त्यामुळे किल्ल्यावर बाहेरून चढून वर येणं खूपच अवघड होतं. खोटे पण तरीही उत्तम डिझाईनचे दरवाजे, खिडक्या शत्रूला आकर्षित करून आतमध्ये ट्रॅप करत आणि कालांतराने मगरीच्या डबक्यात त्यांना सोडण्यात येईल. त्यामुळे हा डार्क पॅसेज म्हणजे एक डेथ ट्रॅपच होता. आता इथे तुम्ही बघू शकता डाव्या हाताला एक दरवाजा दिसतोय. तर ही खरं तर एक स्टोर रूम आहे आणि इथे डांबवलं जायचं शत्रूला आणि मूळ रस्ता जो आहे तो पुन्हा उजवीकडूनच किल्ल्याकडे जातोय. आणि इथे एक टॉर्च मस्ट आहे. हल्ली आपण मोबाईलच्या फ्लॅशलाईट वापरतो पण टॉर्च असेल तर उत्तम. तर हा जो जिना आहे हा इथून आपण डार्क पॅसेजमधून वर आलो आहे आणि असं वाटलं की आता आपण पोचलो, पण नाही, अजून भरपूर पुढे जायचं आहे आपल्याला. चढल्यावर एवढं चढून आल्यावर हवा येऊ ओके, म्हणजे मी अजून तसं चढू शकतो. तू बसलाच नाहीयेस एकदा आणि तू एक घोटही पाणी प्यायलं नाहीये. हो, कारण बसलं तर परत दम लागणार, पाणी प्यायला तर परत अजून पाणी पाणी होणार, नळ भरणार. त्यापेक्षा पाणी न प्यायलेलं बरं. माझे ओठ सुकलेत, मी चाक्की सुकली. तुझं कसं झालंय? भरपूर पाणी प्यायली. तुझं कसं झालंय? केशवराज मंदिरात आपण जेव्हा गेलो तेव्हा एक वाक्य बोललेलो, इथे देवाला पोचेपर्यंत सगळ्यांचे, आणि तो काय बोललेला ते ऐकण्यासाठी तुम्ही तो व्लॉग बघा. मी पुन्हा ते ऐकवणार नाहीये. फिजिकल फिटनेस असून मानवायला पाहिजे. ह्या पॉईंटपर्यंत पोचल्यानंतर असं वाटलं की फक्त आता आत जायचंय ह्या किल्ल्यात, आणि म्हणजे ह्या बिल्डिंगच्या आत गेल्यानंतर किल्ला आहे. तर तसं नाही आहे. तिथे वर गेल्यावर पुन्हा हा एक कोर्टयार्ड येतो आणि इथून पुन्हा वर जायला अजून एक मार्ग आहे आणि असं चढत 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 आपण टॉपला जातो. आणि आता आपण इथे पोचलो आणि हा आहे इकडचा ब्युटिफुल नजारा. आहे इकडची सगळ्यात मोठी तोफ. हाऊज द एक्सपिरियन्स सॅम? सुंदर आहे फोर्ट. एकतर म्हणजे जर जुन्या दिवसांच्या ह्याच्याने बघायला गेलं ना तर मिसलिडिंग खूप आहे की वरती येताना असं वाटतं की अरे आता आपण पोचलो. आणि त्याच्यातल्या ज्या आर्किटेक्चरल त्याच्यातले जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यात त्यांनी म्हणजे डिफेन्स सिस्टम अशी बनवलेली आहे ना की जर शत्रूला एखाद्या जरियाने मारायचं आहे तर त्या जरियाकडे कसं घेऊन जायचं त्यासाठीचे वेगवेगळे मेकॅनिझम्स त्यांनी केलेले आहेत की तेल टाकलं, अरे इथून आता नाही जाता येणार, इथून तेल पडतंय तर मग ह्या रस्त्याने जा, म्हणजे मग तो रस्ता पुढे मारणारच आहे असं आहे. इथून नाही तर तिथून मरण हे निश्चित आहे. करून जे वाचून येतात ते ही वरची चढाई म्हणजे ती फार टफ आहे खरंच. आणि तो मधला डार्क पॅसेज तोच तर मेन डिफेन्स सिस्टम आहे ना, डार्क पॅसेज. बुलबुलई आणि मग त्या बॉड्या सगळ्या फेकून मगरी खाऊन नष्ट. मध्ये जे पाणी साठवलेलं होतं त्याला मला नाव नाही आठवत त्या गोष्टीचं, त्या डिफेन्स सिस्टमचं, पण जनरली फोर्टच्या भोवती असं पाणी असतं आणि त्याच्यात मगरी सोडलेल्या असतात. जे कोण ते ढकलत त्या लोकांना विंडोकडे आणायचं आणि तिथून खाली ढकलायचं की जिकडे खाली मगरीच त्यांना शेवटी खाणार, तिथून पण ते जिवंत येऊ शकणार नाही. असे काही काही पद्धती जे बघितल्या ना अतिशय अमेझिंग आहेत. म्हणजे ॲक्च्युली जर ह्याचं एखादी टेक्निकली एक्सप्लेन करणारी फिल्म असेल ना तर ती आवर्जून बघायला पाहिजे. आणि आता सनसेट होतोय बहुतेक इथे. खूप सुपर्ब व्ह्यू आहे हा. आणि या पायऱ्या सुद्धा तशा सोप्या नाही आहेत, बऱ्यापैकी उंच आहेत, त्यामुळे सावकाशच उतरलेल्या बऱ्या. आणि किल्ला उतरत असताना एक असा पॉइंट येतो जिथून बऱ्यापैकी किल्ला, हा तलाव हे सगळं एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
ह्या स्पॉटवरनं आम्ही हा किल्ला एकदा नीट न्याहाळत होतो की एवढा मोठा किल्ला आहे हा, आणि हा सगळा सर करून आपण वर आलो की वरून एका पॉईंटवरनं हा अशा पद्धतीत दिसतो. इथून बरेच जण फोटोज व्हिडिओज घेत होते आणि इथून डार्क पॅसेजकडे जाणारी वाटसुद्धा दिसते, ती तुम्हाला दाखवते मी. पर्यंत किल्ला बंद व्हायची वेळ झाली, लाईट्स लागले तिकडचे आता. हे सगळ्या जतन केलेल्या गोष्टी आहेत आणि इथे लोक पोरांना असं बसवतात, किती चुकीचं आहे. तर असा एंट्रीवर इथे हा मॅप दिलेला आहे आणि इथे कुठली कुठली ठिकाणं आतमध्ये तुम्हाला पाहायला किती वेळ लागेल हे सगळं इथे नमूद केलेलं आहे. त्यानुसार हा मॅप फॉलो करून तुम्ही आतमध्ये किल्ला पाहू शकता. आम्हाला टोटल 2 तास लागले वर जाऊन खाली यायला आणि सगळं शूट घेण्यासाठी. पण आम्ही काही पार्ट्स त्यातले सोडले शूट करणं, कारण 5:30 ते 6पर्यंत हा किल्ला होतो बंद. त्यामुळे आम्ही घाईत वरती आम्हाला पोचणं फार महत्त्वाचं होतं आणि खूप टायरिंग आहे. जर फिजिकल फिटनेस चांगला नसेल तुमचा तर. आणि आम्ही खाली आलो. पण असे काही तुम्हाला खूप शांतपणे हा किल्ला बघायचा असेल तर कमीत कमी 3 ते 3.5-4 तास तुम्ही ठेवून मग इकडे. तर दॅट्स इट गाईज. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही नवीन वर्षात पाहत असाल, त्यामुळे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि किल्ल्याच्या बाहेर आल्यावर मस्त ही गुळाची गाडी दिसली म्हणून आम्ही इथे खायला गेलो. पण हा गोळा कसा होता हे जाणून घेण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर एक फूड व्लॉग येईल, संभाजीनगरचा स्पेशल फूड व्लॉग, त्यामुळे तो आवर्जून बघा. So that's it. Thanks for watching this one. See you soon in our next video.